नमस्कार शेतकरी बांधवांनो, मिशन समृद्धीमध्ये मी संदीप बैके आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया स्वागत करतो. आज आपण प्रदीप भाऊ उबळे यांच्या प्लॉटवरती आहे. गेल्या 2 वर्षापासून हे मिशन समृद्धी अंतर्गत मार्गदर्शन घेत आहे आणि सुचवल्याप्रमाणे ट्रीटमेंट हे करत आहे. यावर्षी सुद्धा यांनी मिरची लागवड ही केलेली आहे. कशा पद्धतीने यांचा फायदा झाला आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवतोय. चला आपण शेतकऱ्यांच्या अनुभव घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझे नाव प्रदीप तेजराव उबाळे, राहणार पोतेगाव, तालुका जिल्हा बुलढाणा. मला एक सांगा, हा जो प्लॉट आहे आपला मिरचीचा हा किती आहे? 20 गुंठे. 20 गुंठ्याचा प्लॉट आहे. आणि व्हरायटी किती आहे? 3 व्हरायटी आहेत. कोणत्या कोणत्या? तलवार, आदेरा आणि मुक्ता. लागवड कधीची आपली? 10 मे. 10 मेची लागवड आहे. आज 8 जुलै. उद्या म्हणजे 2 दिवसानंतर आपल्याला 2 महिने हे कंप्लीट होतील. जे काही मिशन समजा अंतर्गत तुम्ही मार्गदर्शन घेतलं मशागतीपासून, ज्या काही जैविक रासायनिक औषधी तुम्हाला सुचवल्या, कशा पद्धतीने फायदा तुमचा वाटतोय? त्याचा पुरेपूर म्हणजे चांगला फायदा झालेला आहे. कारण की झाडाची वाढ, झाडाला काळुंकीपणा, झाडाला फुलधारणा, माल पण या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. बरं सर, हे जे 2-4 झाडं दाखवते हेच का पूर्ण प्लॉट असंच आहे? नाही, पूर्ण प्लॉटही अशाच पद्धतीने आपला डेव्हलप झालेला आहे. जे काही व्हायरसचं प्रमाण आहे ते कमी दिसतं का जास्त दिसतंय? नाही, चुप्पाड किंचित आहे. म्हणजे जवळपास 4000 झाडांमध्ये 2-4-10 झाडं असतील तर असतील, पण ह्या 2 महिन्यामध्ये काही जास्त तुमचं नुकसान झालेलं नाही आहे. बऱ्याचशा लोकांचं म्हणजे व्हायरसमुळे प्लॉट उपटून फेकण्यात आले आपल्या भागामध्ये. तसं काही तुमच्यासोबत झालंय का? नाही, त्याचा फायदा पुरेपूर झालाय तुम्हाला? बरं, यावर्षी जर आपण आता बघितलं तर पूर्ण प्लॉट तुमचा एकसारखा दिसतोय. बरं, लिंबाच्या झाडाखाली सुद्धा तुमचा प्लॉट हा चांगला दिसतोय. आपण या ठिकाणी पाहू शकतो. काही लोकांमध्ये लिंबाच्या झाडाखाली प्लॉट हा चांगला होत नाही. तुमचं काय मत आहे? नाही, माझा तर अनुभव आहे की कारण की नाही त्या ठिकाणी आपण डोळ्यांनी पाहिलं त्याला सांगायची गरजच नाही आहे. तर या 2 महिन्यामध्ये जी वाढ पाहिजे किंवा फुटवे पाहिजे, फुलं पाहिजे किंवा आता मिरच्या पण आपण लागताना ह्या पाहत आहोत, तर याच्यामध्ये समाधानी आहे का तुमची? बरं, मिशन समृद्धीमध्ये तुम्ही यावर्षी पहिल्यांदा जोडले गेले का अजून मागच्या वर्षीचे काय अनुभव राहिलेत? मागच्या वर्षी खूप छान होती आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगली आहे. तर जे काही मार्गदर्शन तुम्हाला झालं किंवा वेळोवेळी ज्या काही जैविक रासायनिक औषधी तुम्हाला सुचवल्या गेल्या त्याच्या पुरेपूर समाधानी आहात तुम्ही? बरं, जैविकमध्ये तुम्हाला सगळ्यात चांगल्या औषधी कोणत्या वाटल्या? जैविकमध्ये लेक्सा, क्वालिटी एस, प्रोडक्शन आणि क्वालिटी स्प्रेडर. यांच्या किती फवारण्या केल्या तुम्ही? याच्या आता 3 झाल्या. 3 फवारण्या. आता म्हणजे 2 महिन्यामध्ये 3 फवारण्या तुमच्या झालेल्या आहेत. त्या फवारण्यांमध्ये फायदा काय झाला आहे? त्यामध्ये फायदा आपलं क्वालिटी म्हणजे त्यात काळुंकीपणा, झाडाची वाढ, झाडाला फुटवे, या सगळ्या काही गोष्टी जशा होत्या तशा आपल्याला पाहायला मिळत आहे. झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, जेणेकरून झाडं जास्त व्हायरसला बळी पडलं नाही. रासायनिक वापरलंय का काही आपण? रासायनिक वापरले. किती फवारण्या केल्या? रासायनिकच्या 2. म्हणजे रासायनिक प्लस जैविक अशी आपण केलेले आहे. तर तुम्ही जे काही ट्रीटमेंट घेतली, जे काही मार्गदर्शन घेतलं याच्यामध्ये पुरेपूर समाधानी आहात?